प्रॅक्टिस सेट 38 16 चॅप्टर आहे क्विड्रिलॅटरल्स, क्लास आहे 6. आधीच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 36 पाहिला होता क्विड्रिलॅटरल्स चॅप्टरमधलाच. आता आपण प्रॅक्टिस सेट 38 पाहत आहोत. पहिला क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये ड्रॉ अ क्विड्रिलॅटरल्स. क्विड्रिलॅटरल्सचं साइन काय आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. क्विड्रिलॅटरल्सचं साइन असतं हे असं स्क्वेअर काढायचा एक्स वाय झेड डब्ल्यू, म्हणजे ड्रॉ करा. काय सांगितलं, ड्रॉ क्विड्रिलॅटरल्स एक्स वाय झेड डब्ल्यू अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे पहिलंच काय आहे की ड्रॉ करा, म्हणजे क्विड्रिलॅटरल ड्रॉ करा. पण आपण कोणत्या पण आकाराचं एक क्विड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. तर आपण असं एक क्विड्रिलॅटरल ड्रॉ करूया. ठीक आहे, असं करू. हा तुम्ही पट्टीच्या सहाय्याने काय करायचं, ड्रॉ करायचं. मी आता हातानेच काढते. इथं आपण काय नाव देऊ, इथं आपण नाव देऊ एक्स, इथं वाय देऊ, इथं झेड देऊ आणि इथं डब्ल्यू देऊ. म्हणजे पहिल्या क्वेश्चननुसार आपण काय केलं, एक आकृती काढून घेतली, म्हणजे ड्रॉ करून घेतला एक शेप. पहिला क्वेश्चन आहे नेम द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल म्हणजे काय तर विरुद्धार्थी अँगल आपल्याला काय करायचे, तर विरुद्धार्थी अँगल्सचे नाव लिहायचे. पहिला क्वेश्चन, त्याचं आन्सर आपण इथे लिहूया. आता विरुद्धार्थी अँगल कोणते येतं, अँगलचं साइन असं असतं. हा अँगल एक्स आणि हा अँगल एक्स आणि वाय कोणता आहे, एक्स अँड अँगल वाय. हे काय आहेत, दोन विरुद्धार्थी अँगल आहेत. अजून एक जोडी आहे अँगल डब्ल्यू अँड अँगल वाय, सॉरी अँगल एक्स अँड अँगल झेड आहे. हा असे समोरासमोरचे असतात. नंतर अँगल डब्ल्यू अँड अँगल वाय, अँगल डब्ल्यू अँड अँगलचं साइन म्हणजे असं काढायचं असतं अँगल वाय. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर एवढंच आहे. आता दुसरा क्वेश्चन, नेम द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स. अपोजिट साइड्स लिहायच्यात आपल्याला. आता सेग एक्स वाय असं लिहायचं. मग सेग म्हणजे काय तर बाजू एक्स वाय अँड अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी. याचे विरुद्धार्थी काय याचे समोरची, सेग डब्ल्यू झेड, सेग डब्ल्यू झेड. डब्ल्यू झेड लिहिल्यानंतर आता ही डब्ल्यू एक्स, सेग डब्ल्यू एक्स अँड याच्या विरुद्धार्थी कोणती आहे, झेड वाय, सेग झेड वाय. दुसरा क्वेश्चन पण झालेला आहे. एवढेच येतं विरुद्धार्थी बाजू. तिसरा आहे नेम द पेअर्स ऑफ ॲडजेसंट साइड्स. म्हणजे आपल्याला ॲडजेसंट साइडची नाव काय करायची आहेत, आता लिहायची. मग ॲडजेसंट साइडची नाव लिहिण्यासाठी आपण तिसरा आकडे इथे टाकू. ॲडजेसंट साइड म्हणजे काय तर आता हा तिथं कोणता अँगल आहे, एक्स अँगल आहे, तर त्याच्या बाजूच्या साईड कोणत्या आहेत त्यांना ॲडजेसंट साईड म्हणलं जातं. एक्स वाय आणि एक्स झेड म्हणजे एक्समध्ये घ्यायचा आणि त्याच्यापासून त्याच्या ह्या पॉईंटपासून दोन त्याच्या बाजूला तयार होणाऱ्या लाईनला आपण काय म्हणतो, ॲडजेसंट साईड. मग आपण लिहू सेक एक्स वाय अँड सेक एक्स डब्ल्यू, एक्स डब्ल्यू. दुसरी आपण पेअर लिहू. आता वाय घेऊ. आता वायचे हा एक्स घेतला, आता वायचे ॲडजेसंट साईड बघायचे, वाय एक्स, सेक वाय एक्स अँड सेक वाय झेड, सेक वाय झेड. आता आपण हे घेतलं वाय झाला, आता झेड घेऊ. सेक झेड वाय अँड सेक झेड डब्ल्यू. आता फक्त डब्ल्यू राहिला. आता डब्ल्यूचे ॲडजेसंट साईड आपल्याला घ्यायचे. सेक डब्ल्यू एक्स अँड सेक डब्ल्यू झेड, सेक डब्ल्यू झेड. एवढं तिसऱ्या क्वेश्चनचं आन्सर आहे. म्हणजे एक्स घेतला की त्याचे ॲडजेसंट साईड, वाय घेतला की त्याचे ॲडजेसंट साईड, झेड घेतला की त्याचे ॲडजेसंट साईड. आता चौथा क्वेश्चन पाहू. नेम द पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल. ॲडजेसंट अँगल म्हणजे काय, लगतचे कोणांचे नाव लिहायचे आपल्याला. तर ॲडजस्टंट अँगलचे किती कोण आहेत ते आपल्याला आपण काय करूया नाव लिहूया. आता हे
इथून घेऊ आपण चौथ्या क्वेश्चनचा आन्सर इथे लिहूया. ॲडजसंट अँगल सांगितले. मग आता अँगल हा अँगल एक्स घेऊ आपण. ह्याच्या शेजारचा अँगल कोणता आहे? ह्याच्या शेजारचा अँगल कोणता आहे? एक्स अँड अँगल वाय. आता हा वाय अँगल घेतला आपण, अँगल वाय अँड ह्याच्या साईडचा अँगल कोणता आहे? अँगल झेड. अँगल आपण झेड घेऊया, अँगल झेड. झेडच्या शेजारचा अँगल कोणता आहे? अँड अँगल डब्ल्यू. आता डब्ल्यू घेतल्यानंतर डब्ल्यूच्या शेजार अँगल डब्ल्यू इथे खाली बघू परत, अँगल डब्ल्यू. डब्ल्यूच्या शेजारचा अँगल कोणता आहे? अँगल एक्स. म्हणजे ॲडजसंट अँगल कोणते? तर हे असं स्टार्ट करायचं इकडून एक्स आणि हे दोन झाल्यावर हे दोन घ्यायचे, हे दोन झाल्यावर हे दोन घ्यायचे, हे दोन झाल्यावर हे दोन घ्यायचे. म्हणजे एवढे ॲडजसंट अँगल आहेत. चौथ्या क्वेश्चनचं हे आन्सर आहे. ॲडजसंट म्हणजे काय? तर एकदम चिकटून लगेच बाजूला कोणते येतं. आता 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे? नेम द डायगोनल्स ऑफ अ क्विड्रिलॅटरल. म्हणजे ह्याचे डायगोनल्स आपल्याला लिहायचे. डायगोनल्स म्हणजे काय तर ते तुम्हाला आपण माहिती आहे ना. जर माहीत नसेल तर काय प्रॉब्लेम नाही. डायगोनल्स म्हणजे आता ही जी डायग्रॅम आहे ना, त्यांच्यामधनं आपण एक अशी रेष काढली, इकडनं एक रेष वळली आणि इकडनं एक रेष वळली. म्हणजे हे समोरासमोरचे जे कोण आहेत त्यांच्यामधनं आपण एक रेष काढली, त्याला काय म्हणलं जातं? डायगोनल्स. तर 5वा क्वेश्चनचा आन्सर आहे इन ट्रायंगल एक्स वाय झेड डब्ल्यू हॅज अ डायगोनल्स आर एक्स झेड अँड डब्ल्यू वाय. म्हणजे एक्स झेड आणि डब्ल्यू वाय हे काय आहेत? डायगोनल्स आहेत ह्या ट्रायंगल क्विड्रिलॅटरलचे. एक्स वाय झेड डब्ल्यूचे काय आहेत? ते डायगोनल्स आहेत. डायगोनल्स म्हणजे छेदिका. जो आकार आहे त्याच आकाराला मधनं ज्या लाईन छेदतात त्यांना आपण काय म्हणलं जातं? डायगोनल्स म्हणलं जातं. आणि मराठीमध्ये त्याला म्हणलं जातं छेदिका. आता लास्टवाला एक 6वा क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ अ क्विड्रिलॅटरल्स इन अ डिफरंट वे. म्हणजे हा जो क्विड्रिलॅटरल आहे, हा जो आपल्याला दिलेला आहे क्विड्रिलॅटरल, त्याचे काय करायचे? आपल्याला विविध पद्धतीने आपण नाव लिहायचे. आता आपण काही एका पद्धतीनेच नाव लिहिलेलं आहे ना, आपल्याला फक्त एवढंच नाव माहिती आहे. एक्स वाय झेड डब्ल्यू एवढं नाव माहिती, पण ह्याचे अजून पण नावं असतात ना. मग आपण त्याच्यासाठी इथं 6व्या क्वेश्चनचं काय करू? नाव लिहू. आणि क्विड्रिलॅटरल लिहिण्यासाठी आपण काय काढतोय? स्क्वेअर काढतो. हे तुम्हाला माहितीच आहे. आपण स्टार्टिंगला हे जे नाव लिहिलं होतं आणि तेच लिहू आता एकदा. एक्स वाय झेड डब्ल्यू. परत वायपासून स्टार्ट करू. क्विड्रिलॅटरल वाय झेड डब्ल्यू एक्स. वाय झेड डब्ल्यू एक्स. परत लिहायचा. म्हणजे असं ह्या साईडने आपण भिगत चालू आहे ना, मग असं लिहूया. वाय झाल्यानंतर काय घ्यायचं? परत झेड घ्यायचा. झेड डब्ल्यू एक्स वाय. झेड डब्ल्यू एक्स वाय. परत डब्ल्यूपासून डब्ल्यू एक्स वाय झेड. डब्ल्यू एक्स वाय झेड. अशा पद्धतीने आपण काय करे? अँटी क्लॉकवाईज गेलो आहे. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कशा म्हणतो आपण तसं आपण एक हा घेतला, आधी हा घेतला, नंतर हा घेतला आणि हा घेतला. आता आपण हिकडल्या साईडने जाऊ. म्हणजे एक्स डब्ल्यू झेड वाय अशा पद्धतीने आपण नाव लिहूया. अँगल एक्स डब्ल्यू झेड वाय. ते झाल्यानंतर परत अँगल डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू झेड वाय एक्स. अँगल डब्ल्यू झेड वाय एक्स. परत अँगल डब्ल्यू घेतल्यानंतर झेड वाय एक्स डब्ल्यू. झेड वाय एक्स डब्ल्यू. अँगल म्हणजे क्विड्रिलॅटरल असतं बरं काही. हा आपण झेड घेतला. आता आपल्याला काय घ्यायचं? वाय घ्यायचं आहे. वाय. आता आपण माग इकडून जात होतो, आता इकडे जायचं आपल्याला. वाय एक्स डब्ल्यू झेड. हे कसं घेतलं आपण? आधी एक्स वाय झेड डब्ल्यू. आता आपल्याला काय घ्यायचं? वाय घ्यायचं आहे. वाय एक्स डब्ल्यू झेड. इथे लिहायचं वाय एक्स डब्ल्यू झेड. म्हणजे हा क्वेश्चनचं पण 6व्या क्वेश्चनचं पण हे आन्सर आहे. म्हणजे आपण ह्या अँगलला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसे नाव लिहू शकतो ते आपल्याला या क्वेश्चनमध्ये सांगायचं होतं.
मग आता ही आकृती आहे ना, त्याच्यामध्ये काय नाही एवढं मोठं उत्तर म्हणजे झालंय ते एकदम सोपं आहे. आता आपण हिथनं स्टार्ट करायचं. हा पहिल्यांदा घेतला ना, मग असं बिंगून इथपर्यंत नाव लिहायचं. हा घेतला मग हा असं बिंगून परत इथपर्यंत नाव लिहायचं. परत हा घेतला ना, मग असं बिंगून परत इथपर्यंत नाव घ्यायचं. हा घेतला ना, असं बिंगून इथपर्यंत नाव घ्यायचं. मग आता परत इथंच आलं का नाही, मग इथून परत काय करायचं, आपण इकडून घेतलं होतं ना, आता इकडून घ्यायचं. एक्स डब्ल्यू झेड वाय, परत यायचं डब्ल्यू झाल्यानंतर डब्ल्यू घेतल्यानंतर परत इकडून घ्यायचं. आता डब्ल्यू झेड वाय एक्स, परत हा घ्यायचा झेड घेतल्यानंतर काय करायचं, झेड वाय एक्स डब्ल्यू, नंतर झेड झाल्यानंतर वाय घ्यायचा, वाय एक्स डब्ल्यू झेड, आणि परत आता एक्सपर्यंत झाला. म्हणजे टोटल आपण किती वेळा 8 पद्धतीने वेगळ्या पद्धतीने ह्याला काय करू शकतो, नाव लिहू शकतो. क्वेश्चन दुसरा, इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ पॉलिगॉन हॅज. म्हणजे तुम्हाला हा जो टेबल दिलेला नाही ना, त्याच्यात ते नाव दिलेत, त्यांचे काय करायचे, तुम्हाला किती पॉलिगॉनच्या साईड आहेत ते आपल्याला ओळखायच्यात आणि ते सांगायचे. नेम दिलेलं आहे आणि आपल्याला काय सांगायचे, नंबर ऑफ साइड्स. क्विड्रिलॅटरल म्हणजे काय, तर 4 बाजू असणारा. क्वाड्री म्हणजे काय, तर 4 म्हणजे इथं 4. ऑक्टेगॉन ते माहिती ना तुम्हाला, आपण लिहिलं होतं की ट्राय म्हणजे किती, 3. क्वाड्रा म्हणजे काय, तर 4. पेंटा म्हणजे काय, तर 5. हेक्झा म्हणजे काय, तर 6. हेप्टा म्हणजे काय, तर 7. ऑक्टा म्हणजे काय, तर 8. हे आपल्याला माहिती ना. मग आता ऑक्टेगॉन सांगितले म्हणलं इथं किती कोण असणार, 8. हे आलं ना, ते हे एकदम सोपं आहे. पेंटा म्हणजे किती, तर 5. हेप्टा म्हणजे किती, हेप्टा म्हणजे 7. आणि हेक्झागॉन म्हणजे किती, 6. हे माहीत आहे, मागच्या लेक्चरमध्येच आपण शिकलेलो आहे. ज्यांना हे येत असेल ना, हे एकदम सोपा क्वेश्चन त्यांच्यासाठी. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, क्वाड्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्झा म्हणजे 6, हेप्टा म्हणजे 7, ऑक्टा म्हणजे 8. आणि मग सगळे नावं इथंच आहेत. दुसरा क्वेश्चन झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट 5वा क्वेश्चन बघतोय, कारण की 3रा आणि 4था क्वेश्चन तुम्हाला ॲक्टिव्हिटी करून बघायची, म्हणजे कृती करून बघायची. तुमच्या ते शाळेत घेतलं जाईल, तुमच्या शाळेत तुमचे मॅडम शिकवते आणि तुम्हाला ते कृती करून. क्वेश्चन 5वा आहे, ड्रॉ एनी पॉलिगॉन. म्हणजे कोणत्या पण आकारचा एक काय करा, पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे काय, तर 3 बाजू किंवा 3 पेक्षा किती पण जास्त बाजूंचं काय करणं, एक आकृती काढणं, त्यालाच काय म्हटलं जातं, पॉलिगॉन. अँड डिवाइड इट इंटू ट्रायंग्युलर पार्ट्स. म्हणजे एक पॉलिगॉन म्हणजे कशी पण आकृती काढा आणि त्याला ट्रायंग्युलर म्हणजे त्याचे त्रिकोणांमध्ये त्याला काय करा, डिवाइड करा. वर्क आउट द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स अँड पॉलिगॉन. वर्क आउट द सम म्हणजे काय करा, मग त्या सगळ्या काय करा, त्रिकोणांची बेरीज करा आणि ते सांगा किती येते. आपण एक आकृती काढू, ठीक आहे. आपल्या मनाने कशी पण आकृती काढायची, आपण अशी काढू. पेन्सिलने काढायची आकृती. आता इथं आपण ह्याला असं जोडून घ्यायचं. किती त्रिकोण काढलेत, 1 2 3, म्हणजे 1 2 3 बाजू आहेत ना ह्याला पण 1 2, ही एक 3 बाजू, 1 2 3 बाजू. तर हा 1 काढला, 2 काढला आणि 3 काढला, म्हणजे आपण 3 त्रिकोणांचा म्हणजे हा एक पॉलिगॉन काढलाय पूर्ण, पॉलिगॉन. आणि आपण त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ड्रॉ पॉलिगॉन अँड डिवाइड इंटू ट्रायंग्युलर पार्ट्स. म्हणजे त्रिकोण भागांमध्ये त्याला काय करा, डिवाइड केलं. तर आपण 3 त्रिकोणांमध्ये त्याला काय केलंय, डिवाइड केले. तर मग आपण काय लिहायचं, आपण काय केलंय, डिवाइड केलंय ना, मग आपण लिहायचं द पॉलिगॉन इज डिवायडिंग इन 3 ट्रायंग्युलर पार्ट्स. म्हणजे आपण काय केलंय, हे जो पॉलिगॉन आहे त्याला त्रिकोणांमध्ये 3 भागांमध्ये डिवाइड केले. आपल्याला काय माहिती, वी नो दॅट एनी ट्रायंगल TRI इज 180 डिग्री.
म्हणजे आपल्याला माहिती एका ट्रायंगलचं काय असतं, व्हॅल्यू किती असती, 180 डिग्री असती. मग आता इथं ती किती ट्रायंगल आहेत, तर 3 ट्रायंगल येतं. मग आपण ह्या सगळ्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. हा समजू आपण ए ट्रायंगल समजू, हा बी ट्रायंगल समजू, हा सी ट्रायंगल समजू. इन दिस has 3 triangles are A, B and C. म्हणजे आपण 3 ट्रायंगल समजले. आता यांची काय करायची, आपल्याला सम करायची. सम ऑफ देम, म्हणजे इथं सांगितले आपल्याला सम करा म्हणून ते सगळ्या अँगलची. म्हणजे सम करा, या सगळ्या ट्रायंगलची सम केल्यानंतर या पॉलिगॉनचा आपल्याला सम निघेल. आता आपण काय करायचं, ए प्लस पी प्लस सी करायचं. मग 180 एका ट्रायंगलची किती असतं मेजर, म्हणजे एका ट्रायंगलचं माप किती असतं, 180 असतं, हे सगळ्यांना माहिती. आता 180 प्लस 180 प्लस 180 आपण केलेलं आहे. मग आता हे सगळ्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 18 18 36 38 54, म्हणजे 540 काय झालं, हे सगळ्यांची बेरीज आलेली आहे. मग लास्टमध्ये आपण काय लिहायचं, सम ऑफ द अँगल्स ऑफ गिवन पॉलिगॉन इज 540 डिग्री. म्हणजे 540 एवढं काय आहे सगळ्या त्रिकोणांचं, म्हणजे टोटल पॉलिगॉनची व्हॅल्यू एवढी आली 540. तुमच्या गाईडमध्ये काय केले, त्यांनी 4 त्रिकोण केलेत. आपण 3 केले तरी चालतं, 2 केले तरी चालतं, काय आपली मर्जी ना. 5 पेक्षा जास्त केले तरी चालतं. मग हा इथंच प्रॅक्टिस सेट काय झालेला आहे, संपलेला आहे. आणि हा चॅप्टर पण संपलेला आहे. आता लास्टमध्ये फक्त 2 चॅप्टर राहिलेत, त्याच्यानंतर इयत्ता 6वीचा सगळा सिलेबस संपला. थँक्यू.